नमस्कार मित्रांनो, आज आपण संभाजीनगरमध्ये पोहोचलोय. मित्रांनो, एक अर्धा झाला पोहोचलोय. दानाच्या हॉटेलवर होतो आणि खूप मित्रांनो भारी वाटते की संभाजीनगरवाल्यांचं प्रेम आणि खरोखर मित्रांनो आज आपण ह्या पहिल्यांदाच भागामध्ये आलोय. का तर आपल्याला महाराष्ट्राला दाखवायचं आहे की जे आपण शब्द दिला होता, जे पुसेगाव मैदानात जे 24 नंदींची वारी करणार होतो, ते मित्रांनो आजचा आपला 5वा दिवस आणि 5वा दिवस म्हणजे मित्रांनो खूप आनंदात गेलाय. हा दादांचा सकाळीच मला कॉल आला होता की तुम्ही कुठे शिकायला व्यवस्थित या. तुम्ही एकदम गडबड करू नका. थोडा रस्ता खराब होता. तर तुम्ही एकदम दमाने काही अडचण नाही किंवा काय नाही तुमची सर्व व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. खरोखर मित्रांनो आज पोहोचलो दादांनी खरोखर केलं. आज लखन मित्रांनो बघू शकता मित्रांनो 14 देशात लखन हा लखन किती मोठा कारनामा केलाय. मित्रांनो लखन मागल्या 3 ते 4 महिन्यात बॅड लक कमी होता पण तिथून पुढं मालकाचं नाव त्यानं कुठं नेलं हे कुणाला कळत नाही का तर ज्या कोण करू शकत नव्हतं ते लखननं केले. आज आपल्या समोर दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा महाराष्ट्राला. मी मनोहर विश्वनाथ चव्हाण. आमचं गाव आहे, छोटंसं गाव आहे संभाजीनगरच्या बाजूनं करोडी नावाचं गाव. इथून बोलतोय. बोला. दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं आला तुम्ही कुठं बैलगाडी क्षेत्रामध्ये किती वर्षापासून बैलगाडी क्षेत्र आपलं आहे? हे आमचं क्षेत्र म्हणजे आमच्याकडे पूर्वीपासूनचा छंद आहे, मागच्या 3 पिढ्यापासून. आणि आम्ही आता मधल्या काळामध्ये आमच्याकडे बैल नव्हते. 4 वर्षापूर्वीपासून आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आलो. आम्ही गाईमध्ये एक खोंड घेतला होता, ते खोंड पळायला लागला तेव्हापासून आम्ही या बैलगाडी क्षेत्रामध्ये 4 वर्षापासून आहे. दादा आज लखन आणि नंदी आहे ते पण किती मोठा संघर्ष करायला लागला होता दादा या बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव होण्यासाठी. बरेच खरं तर आम्ही काही म्हणजे एखादा एक बैल घेतला आणि तो लगेच स्टॉपला पळायला लागला असं नाही. आम्ही जवळपास 30 बैल घेतले. म्हणजे काही काही 5-5, 6-6 लाखात पण बैल घेतले आणि ते 50,000 40,000 पण विकले. असे बरेच बैल घेतले. त्याच्यानंतर आम्हाला एक 2-3 बैल एक गोठ्यावरती चांगली पळायला लागली. त्याच्या आधी गोम्या नावाचा बैल घेतला होता आम्ही 11.5 लाख रुपयाला. तो आत्ताच मागच्या महिन्यात विकला आम्ही. तोही बैल इकडे मराठवाडा विदर्भामध्ये टॉपला पळाला. आणि त्यानंतर आम्ही लखन बैल घेतला. दादा खरोखर जर लखन आणि हिंदकेसरी आपलं नाव किताब घेतले पेडगाव असो किंवा काय असो. दादा आज पुशेगावचं ओरिजिनल हिंदकेसरी मैदान आणि दादा काय सूचित होते की आता एवढं मोठं मैदान आहे का तर आधीच आपण सलग प्रत्येक मैदानात एक नंबरचा वडके असो किंवा सगळ्यात मोठं फॉर्च्युनरचं मैदान असो किंवा मायनीचं मैदान असो लागोपाठ एक नंबर करा. काय नव्हतं दादा कसं नियोजन होत होतं? नाही, नियोजन आम्ही पहिल्यापासून मैदानाचं चांगलंच केलं होतं आणि बैलही सध्या चांगला पळतोय. आम्हाला खरं तर एक नंबर होण्याची आम्हाला वाटत होतं की एक नंबर व्हायलाच पाहिजे. पण ते टाकाटाकीत त्या दिवशी आता आम्हाला 2 नंबर मिळाला. ना तुम्हाला जसं सांगितलं जोपर्यंत पुशेगावला एक नंबर होत नाही तोपर्यंत आम्ही या मैदानामध्ये आहे. दादा फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये वेगळा धप्पा बघायला भेटला. कुणाच्या आद्यात नव्हता किंवा चर्चेत नव्हता किंवा काय नव्हता किंवा प्रेक्षकांच्या सगळ्याच नजरा वेगळीकडे लागल्या होत्या. पण लखननं 1200 गाडीमध्ये एक नंबर केला. काय नव्हतं का तर खूप वेळ झाला होता. रात्रीचे 11 11:30 वाजले होते. काय मनात चाललं होतं दादा? बैलाकडे पाहून आम्हाला आधीपासूनच वाटत होतं की बैल काहीतरी करणार आहे. खूप कड नाही लागली किंवा काही व्यत्यय नाही आलं तेच हे होतं. पण गाडी पळणार याची आम्हाला पूर्ण खात्री होती. मग ते मैदानात फॉर्च्युनर कसं काही असो पण त्या मैदानात बैल एक नंबर करणार याची आम्हाला खात्री होती आधीपासून. का तर दादा नवीनच बैल आपल्याला जोटत बसला. का तर नवीन नवीन जेव्हा तुम्ही नियोजन करता का तर प्रत्येकाला दादा तुम्ही चान्स देता लखनला. का तर आपण एवढ्या मोठ्याच्या 50 लाखाच्या फॉर्च्युनर मध्ये वेगळंच म्हणजे अनेक नंदी पळणार आहेत. पण जेव्हा कोणाचं चर्चेत नाव नव्हतं ते तुम्ही चर्चेत नाव आणलं. काय कसं काय नंदीकडे एवढं लक्ष गेलं? आम्ही 1-2 वेळेस आधी मैदानात तो बैल पळताना पाहिला होता. आजही मार्केटमध्ये खूप अशी बैल आहे की ते टॉपला पळतात पण त्यांना चांगला जोडीदार भेटत नाही, चांगला पायरा भेटत नाही. म्हणून बरेच असे आम्हाला काहीतरी लखनला चिटकून येणारा बैल त्या मैदानात पाहिजे होता हलक्या वजनाचा. आणि तो आम्ही शोधला. त्याच्या आधी 1 वेळेस आम्ही प्रॅक्टिसमध्ये पळवून बघितला. आम्हाला वाटलं की नाही आधी गाडी पळू शकते. मग आम्ही तिथं पळवलं. आता मग वडकीचं काय सांगशील का तर वडकीचं हिंद केसरी मैदान अतिशय सुंदर पार पडलं त्यात पण आपल्याला एक नंबर बघायला भेटला. कसं मग स्ट्रॅटेजी कशी चालतात तुम्ही? खरं तर बैलगाडी क्षेत्रामधल्या काळात बंद होतं. चालू करण्यासाठी शेवळ्याबासारखे बरेचसे लोकांनी मेहनत घेतली, चालू केले. आणि मला वाटत होतं की त्यांना त्या मैदानामध्ये एक नंबरचा गुलाल मिळावा. म्हणून मी त्यांच्या शब्दावरती 1.5 महिना आधीच आमचं ते पायरा केला होता. आणि त्यांना सांगितलं होतं की यावेळेस तुम्हाला एक नंबर मिळणार आहे. आता पुन्हा ज्या आपला देव बकासुरांची पेडगावला गाडी पळाली होती आणि खरोखर पेडगावचं खरोखर म्हणजे अख्खं प्रेक्षकाला लागलं होतं. तेव्हा हिंद केसरी झाला होता आपला देव बकासूर. बकासूर बद्दल काय सांगशील दादा? त्या बैलाबद्दल काय सांगायचं, त्याने आता सगळं तर त्याने सगळं करून ठेवलेलं आहे आतापर्यंत. 12 वेळेस हिंदकेसरी मैदानामध्ये ते गुलालात राहिलेला बैल येतो. एवढं मोठं खूप मोठी उपलब्धी आहे त्याच्यासाठी. आणि त्या बैलामध्ये आम्हाला पळायला भेटलं, एक नंबर झाला. तर ते आमच्या आठवणीत राहील ते कायमचं मैदान. आपल्या जोडी करताना कधी पळताना बघा भेटेल लखन देव बकासूर? ते पळायला भेटन. काय आलं आता आम्ही लवकरच पळणार होतो पण ते एक मैदानच कॅन्सल झालं. मागच्या वर्षी पण आम्ही त्या मैदानात पळालो होतो. आमची त्यावेळेस चर्चा झाली होती. यावर्षी ते मैदान नाही आहे. लगेचच एखादं जनरलचं कुठलं मैदान असलं तर आम्ही त्या मैदानामध्ये गाडी पळवू.
दादा खरोखर आणि काय सांगशील मुंबईचा राजा बिनजोडचा बादशाह म्हणजे मथुर. आणि मथुरकडे आम्ही इथून डायरेक्ट आम्ही एक म्हणतो की संभाजीनगरवरून आम्ही मथुरला भेटण्यासाठी जाणार आहोत. काय सांगशील राहुल दादाबद्दल मथुरबद्दल? नाही, हे खरं त्या लोकांना खेळाचे सगळे नियम कळते आणि ते त्या हिशोबाने खेळणारे लोक आहेत ते. म्हणून आणि मथुर आहे, त्याला त्याच्याबद्दल काय सांगायचं, त्याने बिनजोडला खूप मोठं क्रांती केलेलं पाहिजे. दादा एक गोष्ट की जाणून घेते, बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला ट्रोल करण्यात आला, काय नेमकं म्हणजे कशा पद्धतीनं ट्रोल करण्यात आला तो तुम्हाला? काय मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, खरं सांगायचं म्हणजे काही असू द्या ट्रोल करण्याचं. आमची खेळण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही खेळतो. मग ते ज्यांना पटन ते समजून घेतात, ज्यांना नाही पटत ते ट्रोल करतात. ते ट्रोल करणाऱ्याकडं बघून आणि त्यांच्यामुळं बैल पळन किंवा त्यांच्यामुळं कमी होईन असं काही नसतं. पण आपण आपला बैल कसा पळन याच्यामध्ये तेवढंच पाहायचं. दादा ज्यांनी ट्रोल केला त्यांना लखन दाखवून दिलं, आहे हम्म, की नाही, हम्म. मी काय आहे किंवा माझा मालक काय किंवा कष्ट काय आहे की ना दादा? नाही, बैलाने दाखवून दिलं, बैल पळाला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. ट्रोल करणारे वगैरे काय नाही, ते करत होते. आता नियोजन कधी दिसलं आपल्याला लखनचं? परवा दिवशी मैदानात इथं 24 तारखेला 5 लाखाचं मैदान आहे आमचं, छत्रपती संभाजीनगर मध्ये जांभळे येते. त्या मैदानात आता बैल पळताना दिसत. चला मित्रांनो, जे बैलाची सेवा करतात रात्र दिवस आणि बैलापाशी असतात, चला मग आता भाईयांकडे जाऊया आपण. धन्यवाद. भाऊ काय सांगशील आज म्हणजे आज लखन जावा जावा, खरोखर म्हणजे जावा जावा आहेस तू म्हणजे रात्रंदिवस कष्ट का आज लखन एवढं नाव केले आज मालकाचं असो किंवा तुमच्या संभाजीनगरचं असो, काय सांगशील? बैलाने खूप नाव केलंय आणि म्हणजे अख्खा याच्यामध्ये आमच्या भागामध्ये लई टॉपला नाव नेऊन ठेवलं त्यांनी. जेव्हा असो का तर थांबून म्हणजे आज मालक असो किंवा असो म्हणजे थांबून नियोजन होते आणि म्हणजे ह्या गोष्टी किंवा असं काय मालकाचा सल्ला असतो तुला पहिल्यांदा? सल्ला काय म्हणजे मालकाचा एकच असतो का बैल पुढचा किती पळतो, कसा असतो, काय शब्द गेला की गेला आपला. मैदानात जाताना चर्चा काय होती किंवा आज पब्लिक क्रॉड असते किंवा आज बैलापाशी आणि एकदम शांत बैल? बैल भरपूर शांत आहे, बैलाचं काही नाही, एकाच कासऱ्यावर असतो बैल कायम आणि नियोजन भाऊच करतात आमचं. जेव्हा फॉर्च्युनरचा 1 नंबरचा मानकरी झाला तेव्हा काय आनंद होता? सगळ्यात जास्त मलाच आनंद होता. कारण की असं म्हणजे वाटायचं एकच नंबर होणार, मधनं लागली तर एकच नंबर, कडेने लागल्यावर थोडा धाकधूक लागत होता, पण मधनं लागल्यावर गॅरंटी होती बैलाची. पुन्हा एकदा वडकीचं मैदान गाजवलं, पुन्हा एकदा वडकीच्या मैदान आपल्याला 1 नंबर करायला भेटला, तेव्हाचं काय अशी होतं? तर त्यावेळेस ओळखीला तर मी नव्हतो, आई आजारी असल्यामुळं पोरं होते आणि तिथे 1 नंबर केला मी घरीच, एकदम म्हणजे असं सगळं खुशीत आलं ते. मित्रांनो बघू शकता आज खरोखर मित्रांनो ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि केवढं प्रेम येतं आज खरं मित्रांनो इकडलं जे खरोखर आज आपण सकाळनं बघतोय कॉल किती चालू आहेत अनेक लोक भेटण्यासाठी येतात, ह्यांचं प्रेम मित्रांनो इथून साधारण किती लांब आहे आपला सातारा जिल्हा, म्हणजे किती लांब यावं लागतं? आम्हाला यावं लागते सातारा जिल्ह्यात जर जायचं असलं तर 350 किलोमीटर जावं लागते. 350? मग हो. कसं नियोजन करता एवढ्या लांबचं? नियोजन काय नाही, सकाळचं निघायचं एक दिवस आधी, दुसऱ्या दिवशी मैदानात. डायरेक्ट सकाळ सकाळ आपल्या मैदानात जात आहे ना? तिथं गणामामाच्या इथं जात असतो आम्ही मुरुमला, तिथून मग काय आपलं 100 किलोमीटर असते सातारा. मित्रांनो दादाकडनं 2 शब्द जाणून घ्या. दादा आज खरोखर लखन आज एवढं नाव उंचावर नेऊन ठेवले, काय सांगशील? नाही, 100% लखांनी जे नाव केलं आमचं, तर त्याबद्दल आमचं केलं, आमच्या गावाचं केलं, त्याबद्दल ते 100% आनंदच आहे. आज दादांचं एवढं प्रचंड म्हणजे 14 दिवसात आज तुमच्या छत्रपती संभाजीनगरचं नाव घेतलं जातं आणि एक लखनमुळं, मग तर लखन गाडी पडली की नाव होत असते मालकाचं किंवा ह्याच्या पाठीमाग किती मोठा रहस्य असतो, किती जण असतात? नाही, ही तर गोष्ट नक्की खरी आहे. बैल पळाला तरच ते म्हणजे शर्यतीत टिकतो, बैल पळाला तरच नाव होतं. पण एक गोष्ट नक्की खरी की आमच्या आजोबा वडिलांनंतर, आमच्या चुलत्यानंतर, की माझं जे बंधू आहे मनोहर शेठ, खरं पाहिलं तर त्यांनी आता हे पुन्हा बैलगाडा क्षेत्राचं हे काम मागील 4 वर्षापासून चालू केलं आणि ते आत्ताच बोलल्याप्रमाणे की बुवा 5-25 बैल झाले, एवढे बैल बदलले, त्यातून मग 2-3 पळणारे निघले. तर हे करत असताना म्हणजे लगेच पहिला बैल घेतला आणि तो पळायला लागला आणि लगेच नंबर केला असं होत नसतं. तर त्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागते आणि ते परिश्रमसुद्धा एकट्याचे नसते राहत. ती जी टीम आहे आजूबाजू सगळे, आता आम्ही दोघं भाऊ तर आम्ही घरीच राहतो. आम्ही काही जास्त प्रमाणात मैदानात जात नाही. पण आमचा आवी असेल, आता आमचं कधी कधी आमचा बब्बू भाऊ पण जातो, आकाश आणि ते राहते, गौतम राहते. म्हणजे असं नाही 1 आणि 2 नाव घ्यावं, असे बरेचसे आमची टीम, अहो आमचा सोमा सोबतची सगळी टीम आहे, आमचा उपसरपंच सोमा. मग हे जे मंडळी आहे, आमचा कधी तो इस्लाम पण जात राहतो. मग हे जे लोक आहे ना, हे खरे त्याची काळजी घेते आणि यांच्या सगळ्यांच्याच मेहनतीमुळं मग तो लखन आहे.
मित्रांनो बघा म्हणजे खूप कष्ट आज महाराष्ट्राला आज बहुतेक हे लखन पोहतो पण लखनच्या पाठीमागे किती मोठा इतिहास आहे, लखनच्या पाठी किती कष्ट आहे मित्रांनो. आज आपण मागाशी संभाजीनगरमध्ये 6-6:30ला पोहोचलो, खूप प्रेम भेटलं. खरोखर दादा आज तुमची सर्वांची भेट झाली, आज लखनचं दर्शन झालं, पहिल्यांदा तुमच्या भागात आलं. खरोखर खूप भारी प्रेम वाटलं. दादा बस येतो. एकच मिनटं. आता खरं पाहिलं तर आता तुम्ही जी वारी चालू केली, आपल्या सगळ्यांना वारी म्हटलं की आषाढी कार्तिकेची आणि पांडुरंगाची वारी सगळ्याला आपल्या महाराष्ट्राला माहीत होती. परंतु बैलगाडा शर्यतमध्ये सुद्धा वारी राहते. हे तुम्ही दोघांनी जो पण केला किंवा जो निश्चय केला किंवा जे तुम्ही अगोदर शब्द दिला आणि की बाबा जेवढे नंदी इथं 1 नंबर असेल किंवा 12वा नंबर असेल जे राहतील, त्यांच्या सगळ्याच्या घरी जाऊन आम्ही त्यांचं प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेऊ. तर हा जो एक उपक्रम तुम्ही राबवला, त्याबद्दल खरं तर तुमचं लखनच्या सगळ्या चाहत्याकडून म्हणा, आमच्या सगळ्या मित्रमंडळीकडून म्हणा, तर तुम्हाला याच्याबद्दल आम्ही धन्यवाद देऊ आणि तुम्ही जे वेळ काढून एवढं सगळं फिरू लागले, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. चला आपण दादांपाशी एक दोन गोष्टी जाणून घेऊया, लय काही वेळ घेणार नाही. दादा ही बैलगाडी क्षेत्र म्हणजे खूप उंचावर गेलं आहे का नाही? मैत्री किती वाढली दादा यात? नाही खूप म्हणजे आम्हाला चांगले वाईट सगळेच लोक भेटले खरं तर. पण महाराष्ट्रामध्ये असं कुठला तालुका नाही आता सध्या की तिथं मित्र नाही आणि तिथं आपली ओळख नाही. तिथपर्यंत आपल्याला या क्षेत्रानं नेऊन सोडलंय. दादा असं बी होतं की जेव्हा 1-2 वेळा गटाला मार्क होतो तेव्हा माणसं दुर्लक्ष किंवा किंवा पहिराला. दादा जेव्हा किती मध्ये आता मध्ये काळखंड चालू होतं किती तेव्हा अडचण यायला होता दादा? नाही अडचणी येत्या मला असं काही नाही प्रत्येक मैदानात बैल एक नंबरच करण आणि आता आम्ही तर वैयक्तिक त्या बैलावर आता काही नाराज होत नाही. एखाद्या वेळेस ठीक आहे गाडी गाठाला पडन कधी फॉल होईल सेमीला पडन. आता काय असतं माहिती आहे की कुठलं तरी टार्गेट राहतं. आता मी तुम्हाला म्हणलं तसं त्या बैलानं ते सगळं करून दिलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं. आता आम्ही सेकंडच्या मैदानात जायचो सकाळी वाटायच्या मैदानात नंबर झाला पाहिजे. त्याने त्या ठिकाणी सुट्टे नंबर करून दिले. किती आपण त्याला कितीपर्यंत त्याच्याकडून अपेक्षा केली पाहिजे अजून. म्हणून गाडी एका दिवस नाही नंबर झाला किंवा गाडी एका दिवस पडली फॉल झाली आम्ही ते बैलावर नाराज कधीच नाही होत. असं कधीच नाही झालं का गाडी आज नाही झाली ना मी थोडंसं बैलावर कुठलं तरी मनातलं रागवलं असं होतच नाही. आता ती वेळ गेली निघून सांगायचं. ते नाही. म्हणजे आज जे सगळं कमवून प्रत्येक तुम्ही आज म्हणला प्रत्येक भागामध्ये एक नंबर आपला आहे. प्रत्येक भागात तरी मी तुम्हाला सांगतो आम्ही मागं एकदा मोजलो होतो, मी जवळपास 28 जिल्ह्यामध्ये बैल जाऊन खेळला होता महाराष्ट्रातल्या आणि 28 जिल्ह्यात त्याने नंबर केलेला आहे. अजून आपण ते आता किती दिवस त्याच्याकडून अपेक्षा करावं. आता असं एक मैदान सांगा की लखन तुमचे डोळे भरून आणलेले. नाही खरं तर सगळ्यात आधी पहिल्यांदा आम्ही नक्कीच ज्यावेळेस झालो त्यावेळेस खूप मोठं आम्हाला याचं हे वाटलं होतं. त्यानंतर फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तो सगळ्यात मोठी प्रसिद्ध भारतामध्ये प्रसिद्धी मिळवून देणारं मैदान होतं. तिथं फॉर्च्युनर तर ते बक्षीस होतं सगळ्यात मोठं. पण ते एक मैदान असं होतं की ते आम्हाला म्हणजे तुम्ही जसं म्हणले 14 देशापर्यंत नेऊन सोडणारं मैदान होतं. तिकडे एक नंबर बैलांनी केला. मी तुम्हाला ते बैलांनी त्या दिवशी म्हणजे आमच्या अपेक्षापूर्ती केली बैलगाड्या शर्यतीत आल्याचं आम्हाला काही चीज झालं असं आम्हाला त्या दिवशी वाटलं. आता जेव्हा पुशेगावचा फायनलचा फेरा सोडत होता तेव्हा 33 लाख लाईव्हवर प्रेक्षक होतं दादा. हो. आता स्क्रीनशॉट पण पडल्यात. काय सांगतात 33 लाख म्हणजे आणि पब्लिक तर खरोखर म्हणजे किती तर लाख पब्लिक होतं. पण सर्वांच्या एक लखनवर नजरा होत्या. खरं म्हणजे एक गोष्ट की महाराजांचा आशीर्वाद फक्त आपले गुलालमध्ये 2 नंबरचा मानकरी झाला. पण तुमचं एक स्वप्न ती पुढल्या वर्षी काय सांगशील प्रेक्षकांना? नाही त्या दिवशी खरं तर जेवढे लोक प्रेक्षक पाहत होते त्याला कुठेतरी वाटतच नाही लखनच नंबर करणार आहे असं प्रत्येकाला वाटत होतं. मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की प्रत्येकाला वाटत नाही आज लखनच नंबर करणार आहे मैदानामध्ये आणि त्याने तसं ते मागच्या 3-4 महिन्यापासून ते करीत पण आणलं होतं. मित्रांनो बघा म्हणजे आज बैलगाडी क्षेत्र एक मालक म्हणजे एक व्यक्ती म्हणजे आज किती संघर्ष करावा लागतो आणि हारो किंवा जितो फक्त ती मालकाला माहीत असते आणि किंवा त्यांच्या जे जवळचे असतात किंवा त्यांच्या घरच्याच माहीत आहे की किंवा हारो किंवा जितो आपण वाचतो लखन एक नंबर करावा किंवा लखन राहायला पाहिजे किंवा माझी गाडी लागली पण किती मोठा संघर्ष असतो मित्रांनो. बैलगाडी क्षेत्र जेवढं म्हणजे चांगल्याला पोहोचवलं आणि तेवढं ही पण आहे मित्रांनो. काय सांगता दादा कसं आहे बैलगाडी क्षेत्र? नाही बघा बैलगाडी क्षेत्र असं प्रत्येकालाच वाटतं की माझाच बैल नंबर झाला पाहिजे. पण असं काही नाही आहे सगळेच तिथं नंबर घेण्यासाठी येतात. आता मी बोलवले ते आणि आपल्याकडे येणार आहे आता 24 तारखेला मैदान आहे खूप मोठे बैल इकडे येणार आहे. मी कधी म्हणणार नाही माझ्या बैलांना तिथे नंबर घ्यावा. जे लांबून आले 400-500 किलोमीटर बैल आले त्यांना तो नंबर भेटावा त्या ठिकाणी. मित्रांनो बघा आणि काय पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये आज त्यांच्या गावात त्यांचा बैल पाहणार आहे पण बाहेरच्या नेऊन एक नंबर केला म्हणजे एक एक माणसांचं म्हणजे खरोखर असं की आज आपला बैल पोहतो आज दुसऱ्याला बी भेटला पाहिजे. हे बैलगाडी क्षेत्र आणि आता मैत्री कुतपास वगैरे आणि जे लोक ओळखत होते ते आणि आपल्यावर जोडले. हो, हो. म्हणजे ते आपल्या जिथं अपेक्षा नव्हती असे लोक आपल्या आता मित्रमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि तेवढं तर लोक आपल्याला रिस्पेक्ट मिळतो त्या लखनमुळं. दादा खूप खूप धन्यवाद. आज सर्व लखनच्या मित्र आणि छत्रपती संभाजीनगर आज सर्वांनी मला खूप प्रेम दिलं
आज लई काय वेळ घेत नाही, पण आज 2 शब्द संबंध माझ्या वारीला तुम्ही सपोर्ट केला. आज खरं हितपात्र मला दर्शन लखनचं भेटलं आणि लखनच मला हितपात्र बोलवलं. का तर ज्या वारी करतो लखनला वाटतं की आमिर डांगे पण P1 आमच्या गोट्यावर यावं. खरोखर आता स्वप्न जे आमचं होतं ते पण पूर्ण झालं. 2 शब्द संबंध आता वेळ दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुमचेही धन्यवाद. खरं तर आम्हाला कधी वाटलं नव्हतं बैलामुळे एक 400 किलोमीटरहून बैल एखादा वारी करून बैल आमच्यापर्यंत गोठ्यापर्यंत येईल याचं आम्हाला समाधान पण आहे आणि तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद.